Welcome students. Our today's video lecture is regarding the classification of crystalline solids. मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलं होतं classification of solids. Classification of solids, there are two types of solids, crystalline and amorphous solids. We have also seen the different properties of crystalline solids and amorphous solids. Now we are going to study in detail the different types of crystalline solids. म्हणजे आता आपण या वेळेला crystalline solidचे पुन्हा सब टाइप्स जे काही आहेत ते बघणार आहेत. There are 4 types of crystalline solids. They are like this: ionic crystals, covalent network crystals, molecular crystals and metallic crystals. कशावर डिपेंड असणार? They are depend on the types of particles which are the constituent particles. म्हणजे बघा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की सॉलिड स्टेटमध्ये जे काही पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. आयदर दे बी मी ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स. मग ते कोणत्या प्रकारचे आहेत पार्टिकल त्यानुसार त्याचे हे 4 टाईप्स आहेत. सो फर्स्ट टाईप इज दॅट इज दी आयोनिक क्रिस्टल्स. आता हे आयोनिक क्रिस्टल्स काय आहेत बघा. आयोनिक क्रिस्टल्स फॉर्म होतो म्हणजे त्याचं एक एक्झाम्पल जर आपण बघितलं दॅट इज दी कॉमन सॉल्ट. सोडियम क्लोराईड आपल्याला माहिती आहे. सोडियम क्लोराईडमध्ये फॉर्मेशन होत असताना 2 टाईप्स ऑफ आयन्स आर देअर, दॅट इज Na+ अँड Cl-. Na+लाच आपण कॅटायन म्हणतो आणि Cl- anion. कॅटायन आणि anion they are having opposite charges. Cation were positive charge, anion were minus charge. Due to this opposite charges, they have electrostatic force of attraction between them, and this holds them together in the molecule. ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे हे जे काही आयोनिक क्रिस्टल्स आहेत हे आयोनिक क्रिस्टल्स हार्ड आणि ब्रिटल असे बनतात आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट और बॉइलिंग पॉईंट हा सुद्धा कंपॅरेटिव्हली हाय असतो. नाउ व्हॉट अबाउट देअर कंडक्टिव्हिटी. त्यांची जी काही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी आवश्यक असणारे इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नसल्यामुळे दे आर दी नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. नाउ द एक्झाम्पल इज एस, दॅट इज NaCl, MgCl2. These are the examples of ionic crystals. Now we will see the second type, that is the covalent network crystals. Covalent network crystals, again these types, the name itself suggests that these are the crystals in which the constituent particles are the molecules. Now, or we can say these are the atoms which are bonded together by covalent bonds. आता covalent bonds म्हणजे कसं बघा, जसं एक डायमंडचं जर एक्झाम्पल आपण बघितलं याच्यामध्ये, याचं एक्झाम्पल डायमंड आहे. डायमंड इज मेड अप ऑफ कार्बन ॲटम्स. कार्बन ॲटम्समध्ये एकमेकांमध्ये एक लांबच्या लांब चेन जी तयार होते कॅटिनेशन प्रॉपर्टीमुळे, तर एक अतिशय 3 डायमेन्शनल असं एक स्ट्रक्चर किंवा मोठं नेटवर्क त्या ठिकाणी तयार होतात. त्याला आपण म्हणतो कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स. आता हे जे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स आहेत त्याचे ते फॉर्म होण्याचं कारण म्हणजे कंटिन्युअस सिस्टीम ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. तुम्ही जर त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एक ॲटम हा बऱ्याचशा ॲटम्सला एक लांब चेनने तयार झालेला असून एक मोठं एक क्रिस्टल तयार होतं. आणि ह्या क्रिस्टलचं वैशिष्ट्य म्हणजे एक मोठा मॉलिक्यूल म्हणजे एक क्रिस्टल असतो. वरच्या एक्झाम्पलमध्ये फक्त 2 आयन्स म्हणून एक क्रिस्टल होतो, परंतु इथं मात्र एक मोठा मॉलिक्यूल म्हणजेच एक क्रिस्टल असणार. आणि त्याच्यामध्ये क्वार्ट्ज आणि डायमंड हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता ह्या कोव्हॅलंट नेटवर्क सिस्टीममुळे त्यांच्यामधला जो काही हार्डनेस आहे हा खूप जास्त असणार. अँड दीज आर दी
हार्डेस्ट मटेरियल ऑफ ऑल दी सॉलिड्स. सगळ्या जेवढे काही सॉलिड्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात हार्डेस्ट मटेरियल म्हणजे हे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स असतील. तुम्हाला एक्झाम्पल्स माहिती आहेत. डायमंड इज दी हार्डेस्ट सॉलिड अमंग ऑल दी नॅचरल सॉलिड्स. जेवढे काही नॅचरल सॉलिड्स आहेत त्याच्यामध्ये डायमंड हा सर्वात जास्त हार्ड आहे आणि म्हणून त्याचा मेल्टिंग पॉईंट सुद्धा ह्या सर्वांचे हाय असतात. जसं की तुम्हाला माहिती आहे डायमंडचा मेल्टिंग पॉईंट हा 3900 डिग्री सेल्सिअस आहे. अगेन देअर कंडक्टिव्हिटी, दे आर ऑल्सो पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी लाईक आयोनिक क्रिस्टल्स. कारण इथं सुद्धा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी अवेलेबल नसतात. नाव थर्ड इज मॉलिक्युलर क्रिस्टल्स. मॉलिक्युलर क्रिस्टल्स म्हणजे काय? द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर दी मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स जरी त्या ठिकाणी कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असले तरी जनरली याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत जसे की सॉलिड CO2 किंवा सॉलिड H2O, तर हे जे एक्झाम्पल्स आहेत नॉर्मल टेम्परेचरला हे लिक्विड किंवा गॅसियस स्टेटला असतात. परंतु जर आपण त्याचं टेम्परेचर जर कमी केलं तर ते जे सॉलिड जो फॉर्म होतो त्या सॉलिडचा जो काही टाईप्स आहेत तो हा मॉलिक्युलर क्रिस्टल या प्रकारचा असणार आहे. याच्यामध्ये हे जे काही मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स होल्ड करण्याचं काम डिफरंट टाईप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस करत असतात. आणि हे जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे विच इन्क्लूड्स डायपोल फोर्सेस, कोलम्बिक फोर्सेस और हायड्रोजन बॉन्डिंग, ह्या सगळ्या प्रकारच्या फोर्सेसमुळे हे मॉलिक्यूल जे असतात हे एका सॉलिडमध्ये एकत्र राहू शकतात. नाव these compounds are somewhat soft as compared to these crystals. या क्रिस्टलच्या तुलनेमध्ये हे थोडेसे सॉफ्ट असणार आणि त्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट सुद्धा कम्पॅरेटिव्हली कमी असणार. these are also the non-conductors of electricity. Examples: solid CO2, solid H2O, that means ice, or solid O2. Now the last type of crystal and solid is the metallic crystals. हा जो मेटॅलिक क्रिस्टल्स आहे, मेटॅलिक क्रिस्टल्स म्हणजे काय तर जेवढे काही मेटल्स आहेत, सोडियम असेल, आयर्न असेल किंवा जे काही ह्या सगळ्या मेटल्समध्ये यांच्यामधला कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे एक ॲटम असणार, मेटलचा ॲटम. अँड दीज मेटल ॲटम्स आर हेल्ड टुगेदर बाय अ स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड. आता हा मेटॅलिक बॉन्ड कसा तयार होतो? या मेटॅलिक क्रिस्टल्समध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात दे आर डिलोकलाइज्ड. म्हणजे या संपूर्ण क्रिस्टलमध्ये इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणी न राहतात, हे सगळीकडे डिलोकलाइज राहतात आणि त्यामुळे याच्यामध्ये मेटल्सपासून इलेक्ट्रॉन्स वेगळा झाल्यामुळे त्याच्यात मेटॅलिक आयन तयार होतो. मेटॅलिक आयन आणि इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये जी बॉन्डिंग असते दॅट इज कॉल्ड ॲज मेटॅलिक बॉन्ड. ह्या मेटॅलिक बॉन्डमुळे हे जे काही मेटॅलिक क्रिस्टल्स तयार होतात यांचं स्ट्रक्चर इतर क्रिस्टल्सच्या तुलनेने थोडंसं वेगळं असणार. बघा, दे मे बी हार्ड ऑर सॉफ्ट. तो हार्ड किंवा सॉफ्ट दोन्ही पण असू शकतात. जसं की आपल्याला माहिती आहे सोडियम इज सॉफ्ट मेटल अँड आयर्न और कॉपर दीज आर दी हार्ड मेटल्स. या मेटॅलिक क्रिस्टल्सचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या विशिष्ट या काही अरेंजमेंटमुळे दे हॅव दी प्रॉपर्टी ऑफ मॅलिएबिलिटी अँड डक्टिलिटी. मॅलिएबिलिटी कशाला म्हणायचं आहे? दे कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट्स. अतिशय पातळ असा पत्रा त्याचा तयार करता येतो जो की बाकीच्या कोणत्याही प्रकारच्या क्रिस्टल्सचा तयार करता येत नाही. दे आर डक्टाईल. दे कॅन बी ड्रॉन इन टू वायर. त्यांचा वायर किंवा एक तार आपल्याला तयार करता येते जी की बाकीच्या क्रिस्टल्सची तयार करता येत नाही. अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज दॅट दे आर दी गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. या तिघांमध्ये पण जी प्रॉपर्टी नाही ती याच्यात असणार. दे आर दी
good conductors because there is free electrons available for the conductivity of electricity. इलेक्ट्रिसिटीच्या कंडक्टिव्हिटीसाठी फ्री इलेक्ट्रॉन्स हे अवेलेबल असणार आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स मी ऑलरेडी इथं तुम्हाला सांगितलेले आहेत. सोडियम, आयर्न, gold, etc. So these are the 4 types of crystalline solids. Now in next video we will see the what is meant by crystal structures, unit cell, or how these what are the types of these unit cells. So we will see this in the next video.